नमस्कार मंडळी, मिनी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आता लग्नामध्ये आलेली आहे आणि आजूबाजूला सध्या तरी खूप कमी लोक आलेत आणि आम्हीच अगोदर जाऊन बसलोय. तर हे रुखवत असं खूप छान सुंदर सजवून ठेवलं होतं, बघू शकता तुम्ही. आणि नंतर नवरा नवरीची एंट्री झाली. दोघांची एंट्री खूप छान पद्धतीने केली आणि त्यानंतर लग्नाच्या विधी वगैरे चालू झाला. ह्यांचं लग्न थोडं वेगळ्या पद्धतीत झालं, पण मराठी पद्धतीतच झालेलं आहे. त्यानंतर आम्ही इथे सगळे जेवायला आलोय. सगळ्यांनी प्लेटे भरून भरून जेवण घेतलंय आणि जेवण पण खूप सुंदर होतं, खूप छान होतं जेवण. आणि त्यानंतर रिसेप्शनची एंट्री केली दोघांची. खूप सुंदर दिसत होते दोघं. लग्न झाल्यानंतर आम्ही त्यांच्या घरी अगोदर गेलो आणि हे सगळं असं डेकोरेशन केलं एंट्रीसाठी नवरीच्या. आणि असं सजवून ठेवलं होतं, सगळं माप वगैरे ठेवलं होतं. आणि मग नवरा नवरी घरी आले. मग नवरदेवाच्या मावशीने दोघांनाही ओवाळलं आणि घरात येण्यासाठी सांगितलं. पण एक रिच्युअल्स असतं की नवऱ्याच्या बहिणीने जे आहे दरवाजा अडवायचा असतो. तर ते रिच्युअल्स जे आहे ते मी केलं, तुम्ही पुढे पहा. अब मुझे पूछो दरवाजा क्यों अटकाया हो? अच्छा ओके हाँ दरवाजा क्यों रोक के रखे हो? लड़की होगी वो मुझे मेरे घर में ही चाहिए, दोगे आप? आपकी बीवी से पूछो। हाँ ठीक है मैं उसको हाँ, पूछ के आपकी बता रहा बीवी से हूँ। पूछो कि जो भी लड़की होगी वो हमारे घर में बहू करके दोगे? अच्छा क्या करना है? अगर देंगे तो ही दरवाजा हम छोड़ेंगे, नहीं तो नहीं छोड़ेंगे। दोनों का लड़की हुआ तो